वहिनींचं मस्त पोहे खाण्याचं काम चालू आहे इकडं. पोहे केले होते का? हा का? आणि अंशू बस पोहे खाय. समू तू खाल्ले का? मी ना मम्मीच्या घरी आले होते आणि आता थोडीशी आवरलंय आणि चाललीये मामाच्या घरी. कारण की ना आज ना माझ्या मामाच्या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे ना. अंशूच ऐकून घ्या झालं का? चल जा मला बोलू दे आता. तर माझ्या ना मामाच्या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे आज. तर मला तिकडे जायचंय. वहिनी येऊ का? वहिनी ते पण येत आहे आवरून घरातलं. आणि अंशू आणि मी चाललंय पुढे. मम्मी गेलेली सकाळपासून तिकडे. चला. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज आहे ना मामाची इथे दिसते. तर मी मामाच्या घरी आलेली होती कारण की माझ्या बाबांचं वर्ष श्राद्ध होतं. वर्ष श्राद्धाचा जो काही पूजा विधी असतो ना तो पण झालेला होता आणि उपवास करूनचे पण जेवण झालेले होते. आणि ना मंदिराकडे प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. तर तोही त्यालाही सुरुवात होणार होती आत्ता. तर सगळे तिकडे चाललेले होते. सोनीताई पण आली आहे. शिवाज्ञा पण मस्त आली आहे. हा शिवाज्ञा चहा बी घेतला का तू? मम्मीने दूध बी दिला का तुला? नाही हा. तर हाय गुड मॉर्निंग. तर मस्त ह्या साड्या आहे ना या मामान त्यांनी ना आम्हाला वर्ष श्राद्धाला घेतलेला आहे. तर सोनीताईने ना हा कलर चॉईस केला आणि मी हा केला. तर तिने मला पण तिच्यासारखाच घेतला होता पण म्हटलं नको तो ती गोरी आहे जास्त तर तो तिला सूट होईल मला नाही होणार. मग मी चेंज करून घेतला परत. तर कसा कलर दिसतोय नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि ही माझं पिल्लू आहे. तर ही सोनीताईची मुलगी आहे शिवाज्ञा. ए अगं बोल ना सगळ्यांना हाय कर. हाय कर. हा पप्पा कुठे गेले? घरी का? कायमची वाळी पडाल त्याच्यामुळे जुन्या लोकांची म्हण होती बाबा तुमची म्हणजे दुरून डोंगर साधले डोंगर लांबूनच पाहिजे. जवळ गेले का सारे गेल्या बाबा तसा डोंगर लांबूनच पाहिजे. आमच्याकडे ना वर्ष श्राद्धाला सगळ्यांना नव्या साड्या घेतात कारण की दुखवटा उतरण्यासाठी ना वर्ष श्राद्धाच्या दिवशी ज्या काही नाती मुली सुना ज्या काही असतात ना त्यांना सगळ्यांना कपडे घेतले जातात. तर आम्हाला सगळ्यांना सारख्याच साड्या घेतलेल्या होत्या. आणि इकडे ना प्रवचनाचा कार्यक्रम सुरू पण झालेला होता. माझी ना अचानक दाढ खूप दुखायला लागली. म्हणजे रात्रीच खूप पेन होत होतं मला. पण खूप त्रास वाढल्यानंतर आहे ना मिस्टर मला दवाखान्यात घेऊन गेले. आणि त्यानंतर आहे ना डॉक्टर बोलले की रूट कॅनल लगेच करावा लागेल. कारण अक्कल दाढ जी असते ना ती काढायला खूप अवघड असते. आणि माझ्या दाढीची जी कीड होती ना ती खूप खोलवर गेलेली होती. त्यामुळे ना डॉक्टर बोलले की आत्ताच रूट कॅनल करावा लागेल. मग डॉक्टरांनी लगेच प्रोसेसला सुरुवात पण केली होती. कारण की मला पेनच एवढं होत होतं की मी काही खाऊ पण शकत नव्हते एवढं पेन होत होतं. त्यामुळे मग लगेच मिस्टर पण बोलले की हो घ्या करून लगेच. आणि भूल वगैरे दिल्यामुळे मला बोलता पण येत नव्हतं. दिवसभर तोंड पूर्ण जड पडलेलं होतं. असं काही दुखणं माझ्या मागे लागेल असं वाटलंच नव्हतं मला. म्हणजे 6 महिन्यापासून थोडं पेन होत होतं पण एवढं काही त्रास जाणवला नाही. आणि एका रात्रीत एवढं दुखणं उभं राहिलं की मला म्हणजे खूप मी रात्रभर रडत होते एवढा त्रास झाला मला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी लगेच दवाखान्यात जाण्याचा डिसिजन घेतला. मला ना हॉस्पिटलमध्ये 2 तास लागले. त्यानंतर मी आले तर कार्यक्रम झालेला होता. आणि इकडे बरेचसे पाहुणे पण येऊन गेलेले होते आमचे. दाढ दुखत असल्यामुळे ना सुवर्णाताई अरुणाताई संध्याताई सगळ्या पण आलेल्या होत्या. आई मामा पण कोणाचं शूट घेता आलं नाहीये मला. माझं ना रूट कॅनल केले जातं त्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाही आणि शूट घ्यायला पण काही जमलं नाहीये. माझी ना बोलताना बोबडी ओळत होती त्यामुळे मग मी ना फक्त व्हिडिओ घेतले आणि नंतर व्हॉइस ओव्हर करून घेतलं. तर भाऊन ते पण जेवण करायला बसले होते. इकडे वहिनी मामीन त्या सगळे पण जेवण करण्यासाठी बसलेले होत्या. तर इकडे ना मोठ्या मामी मावशीन ते पण बसलेले होते. तर इकडे पण सगळेजण बसलेले होते. मावशीन त्यांची जेवण झालेली. कार्यक्रम आवरल्यानंतर ना आमची सगळी फॅमिली मस्त इकडे बसली आहे. मावशीन ते
आता सगळे रिलॅक्स झाले. कालपासून खूप धावपळ झाली सगळ्यांची. मी सोडून मी नव्हते इकडे. इकडे मस्त सार्थक म्हणून आलेले आहे. तरी हे ना चांदूरच्या मावशीचे मुलं आहे दोघे पण. आणि सगळे ओळखतात. इकडे बघ, इकडे बघ ना. हाय तर हाय. आई बाबा पण मस्त बसले, निवांत झाले आज. मामा झोप आली आहे का तुम्हाला? तुम्ही काय सोनीताईने सगळ्यांसाठी बनवलाय का ग? पण माझी दाढ दुखती, घेऊ का नको? ही पाय ना कशी करते, मला प्यायचंय. हे थांब ना ग, थोडस दे ना. दे ना, ए थोडस दे ना, मी ओतून कमी करून घेते. पुढे थांब, नको. मी मस्त एवढाच घेतलाय. आणि सोनीताईनी मामा सरबत कसा आहे? छान आहे ना? करम भाऊ सरबत कसा आहे? तर सगळ्यांचं ना इकडे साड्या बघण्याचं काम चालू होतं. आणि मामीन त्यांचे पण कामं आवरली होती. तर सगळेजण इकडे बसलेले होते. तर आज आहे ना खूप भयंकर गरम होत होतं. कारण की संध्याकाळी पाऊस आला, भरपूर पाऊस आला. त्यामुळे दिवसभर खूप गरम झालं. आणि मावशीन त्यांना जायचं होतं ना, सिन्नरची मावशी आणि चांदोरीच्या मावशीला जायचं होतं. त्यामुळे मग त्या 5-6ला जाणार होत्या. मग सगळेजण बसले होते मस्त. काका पण आले. काका झोप झाली का तुमची? एकदा झाली का? जाऊ द्या, आता संध्याकाळी दुसरी होईल. इकडे सगळ्यांना मस्त चहा ठेवलाय. स्पेशल चहा ठेवलाय वहिनीने. वहिनी चहावरच असतात का? इकडे मामीन ते चहा वाटण्याचं काम करताय बर का. सगळे थकले. मोठ्या मामी तर खूप थकलेले दिसतंय मला. मावशी निघालीये. मावशी बाय कर सगळ्यांना. लवकर ये. मी थांबले पण तू थांबली नाही ह्या वेळेस. पुढच्या वेळेस आले का होता. तर मावशीन ते पण निघाले होते आता. कारण की त्यांना आहे ना लांब जायचंय चांदोरीला. तर पावसाचं वातावरण झालेलं होतं. त्यामुळे मग मम्मीन ते त्यांना बोलले की आता लवकर जा आणि उशीर व्हायच्या आत. कारण की मग पावसामुळे मग खूप उशीर होऊन जातो ना. मग त्यामुळे मावशीन ते पण निघाले आता. आता मस्त आहे ना, पावसाचं वातावरण झालंय. आणि पाऊस पण वातावरण झाले आता पडायला लागलाय. आणि आता आम्ही मावशीला सोडायला आलो होतो. चहा ठेवलाय. आता घरी चाललंय. आता घरी चाललंय. आणि आमचं सैन्य बघा ना, हे आमचं सैन्य, ही आमची शिवज्ञा. कुरकुरे, सारखे कुरकुरे खायचो. तर मामाच्या घरासमोर आहे ना खूप छान असं जास्वंदीचं आणि कढीपत्त्याचं झाड आणि दुसऱ्या साईडने आंब्याचं झाड आहे. तर हे सगळे झाडं मामाने लावलेली आहे. द्या ना वाटा. गरम गरम भजे केले सगळ्यांना. भूक लागल्यावर, पावसाचं वातावरण झाल्यावर. मामा तुम्ही चहा का बरं नाही घेतलाय? नाही का? दूध देऊ का मग, का कॉफी? तर पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि खूप असं भरून पण आलेलं होतं. आत्ताच पाऊस येतो का काय असं झालं होतं. पण त्यानंतर लगेच पावसाला सुरुवातच झाली होती. आणि सगळेजण ना मस्त, वातावरण खूप थंड झालं होतं. त्यामुळे बाहेर बसलेले होते. आणि खूप जोराचा पाऊस आला त्यानंतर की पूर्ण म्हणजे मावशी सिन्नरच्या मावशीला जायचं होतं ना.
तर तिला पण जाता आलं नाही. एवढा जोराचा पाऊस आला. पाऊस पडायला लागला की वातावरण एकदम थंड होऊन जातं आणि छान वाटतं. आम्ही काय करताय? वाईट भात का? त्यांना जायचंय त्यामुळे मावशी जेवण करून घेते. मिंच्या पोळ्या वगैरे झाल्याय आणि भातासाठी का? अर्चना मामी इकडं कोथिंबीर कढीपत्ता निवडण्याचं काम करताय. मामी झाला का निवडून कोथिंबीर कढीपत्ता? निवडा भरपूर. मावशीला पावसामुळे सोडवायला आलो होतो. बकू बाय बाय. जा हळूहळू. हा याच्या आता खरंच लक्ष राहू दे बघा. आता 9वी 10वीला खरंच लक्ष राहू दे. चला. मावशीला आहे ना पावसामुळे आम्ही मोठ्या गाडी सोडवायला आलो होतो. अंशू पण आहे आणि करण भाऊ पण आहे. तर करण मामाने दिलेला कुरकुरा कुठे तुम्हाला? तर दिलाच नाही. ए बापरे, अंशूने एकटीनेच खाऊन घेतला. आणि मला चढताना काय बोलली माहिती का? म्हणे मम्मी मी पण तुला देणार आहे. आणि आज दिलाच नाही मला तिने. आणि आज तुमच्या सगळ्यांशी बोलली नाही तर तुम्हाला सोनं वाटत असेल ना. पण आता ना मी घरी गेले का तिला व्हिडिओचा एंड तिलाच करायला लावणार आहे आज. कारण की एका ताईंची कमेंट होती का अंशूला एक दिवस पूर्ण व्हिडिओ शूट करायला लावा. तर होईल ताई ती पण तुमची इच्छा पूर्ण. करम भाऊन मी ना निघाले होते घरी कारण की तो मोठी गाडी घेऊन चालला होता. तर अंशू त्याच्या मागे लागली. तर मग अंशूमुळे मला पण यावं लागलं त्याच्यासोबत. मग आम्ही पण आलो त्याच्यासोबत आणि आता घरी चाललो होतो. ते सगळे जेवायला बसले. आम्ही पण बसतोय आता. हा ना राणी मला पण वाटणार आहे का? राणीचं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलंय. मावशीची मुलगी आहे. 2 नंबरची मावशी आहे ना माझी. तर सोनीताई माहितीच आहे सगळ्यांना. तर तिची लहानी बहीण. माणसांची जेवण झाली होती. मी आल्यानंतर मग सगळेजण जेवायला बसले आणि मामीन ते पण बसले होते. दिवसभर ना सगळे थकलेले होते त्यामुळे मग लवकर आवरून घेतलं. झालं का? तर आत्ताच आहे ना आम्ही ना मामाच्या घरून आलेलो आहे. तर खूप आज दवदव झाली. जरा थकल्यासारखं पण वाटतंय. त्यामुळे मग आता मम्मीने आथरून वगैरे केलंय. तर आता अगं गप्पा बाईच ना मला बोलू दे ना. तर आत्ता आहे ना आता झोपायची तयारी चालू आहे. आणि माझी ना दाढ दुखते तर मला गोळ्या वगैरे घ्यायच्या आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बोल. व्यवस्थित बोल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.